तर जे महाराष्ट्र भावानो, आज रविवार असल्यामुळे आम्ही घरीच बसलेलो, पण आज घरी करमत नव्हतं, त्यामुळे आज आम्ही मैलापूरला जाणार होतो. नंतर गणेश गाडी घेऊन आला, पण ते दोघ जण आम्हाला सापडत नव्हते आणि त्यांना सोडून तर आम्हाला जाता येत नाही, कारण जायचं प्लॅन तिने ठरवले होते. नंतर आम्ही त्याला हुडकायला गेलो, पण ते दोघं सापडत नव्हते आणि त्यांचा फोन पण लागत नव्हतं आणि आम्ही तांडाच्या गली गली फिरत होतो, तरी पण ते कुठे दिसत नव्हते. पण ते मागून चालत येत होते. नंतर आम्हालाच म्हणत होते तिने सापडले, पण अजून घरी गेले, कारण त्यांना का हातपात तोंड ठेवायचं होतं मग, आणि गाडी पण घेऊन यायची होती. त्यामुळे मी पण पुढे चालत गेलो. नंतर गाडी ते घेऊन आल्यावर आम्ही चालतो मैलापूरला, आणि मी तर टोपी घातलो होतो, कारण वाऱ्यात पूर्ण केसाची वाट लागून जाते. नंतर माझी टोपी वसंताने घेतलं आणि पहिले तर पप्पावरून पेटू लागून घेतलं. आणि आज तर मैलापूरला लईच गर्दी होती. 1 किलोमीटर लांबपर्यंत ट्रॉफिक होती, कारण समोर ट्रक बंद पडली होती, त्यामुळे पुढे जायला जागाच नव्हती. नंतर हे दोघ जण गाड्या बाहेर काढत होते, पण ह्यांना का जमत नव्हतं, त्यामुळे तिथून आम्ही लगेच निघालो आणि आम्ही आलो मैलापूर मध्ये. हे तर गर्दी अजून कायच नाही, अजून थोड्या दिवसांनी इथे उभारला पण जागा नसते, कारण इथली यात्रा लई मोठी असते. नंतर इथून आम्ही नारळ घेतलो आणि लाईन मध्ये येऊन उभारलो, कारण डायरेक्ट मध्ये जाता येत नाही आणि लाईन तर लई मोठी होती. आमचा अर्धा वेळ इथंच गेलं. आणि हिला तर तुम्ही ओळखतच असता, कारण अक्कलकोटला आम्ही दोघं सोबत गेलेलो आणि तिथली बारकी पोरगी खेळणी घेऊन येऊन हिच्या मागा लागली होती. नंतर मज्जन आम्ही दर्शन ते घेतलो. सुका पाटील नंतर आम्ही प्रसाद घेऊन खाली बसलेलो, कारण अजून गणेश यायचं होतं. आणि भाऊ तर अजून घ्यायला गेलो, कारण तेवढ्यात का तिचं पोट भरणार नाही. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर भेटू मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.